हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रितेश तामाणेकर ब्लॉग म्हणजेच आरटी ब्लॉग. गणेश चतुर्थी 2 दिवसावर आली आहे, तर मी म्हटलं गणपतीसाठी काही ज्वेलरी मिळते का बघू, म्हणून मी दादरला निघालो. फास्ट ट्रेन पकडून मी आता दादरला आलो आहे. दादरवरून मी स्लो ट्रेन पकडून चिंचपोकळीला जाईन, कारण एक व्हिडिओ बघितला त्या शॉपमध्ये दागिने कमी दरात भेटतात. जर आपल्याला आवडले तर आपण तिथले दागिने घेऊन, नाहीतर आपण दादरमध्ये रिटर्न येऊन आपली अदर शॉपिंग करू. आणि एक दादरमध्ये एक शॉप आहे श्री ज्वेलर्स म्हणून, तिथे आपल्याला काही दागिने भेटतात का बघू. आता मी इथे चिंचपोकळीसाठी स्लो ट्रेनची वाट बघतो आहे. चिंचपोकळीसाठी ट्रेन आली की ट्रेन पकडून मी चिंचपोकळीला जाईन. फायनली ट्रेन आलेली आहे. बघू आपण चिंचपोकळीला आपल्याला दागिने भेटतात की नाही. चिंचपोकळीला उतरलो, मॅप लावला आहे. आता ब्रिजवर चढून आपल्याला राईड घ्यायचा आहे. राईड घेतल्यावर स्ट्रेट जायचं आहे. आता मॅप बघत बघत मी जाईन. तर मित्रांनो, हा गेट दिसतोय तो चिंचपोकळीचा चिंतामणीचा प्रवेशद्वार आहे. आणि आय गेस ही शेड आहे ना, ती त्यामध्ये चिंतामणी बसतोय. सो आता आपल्याला आणि आर्ट्समध्ये जात आहोत, म्हणजे तिथे आपल्याला ज्वेलरी, गणपती बाप्पाची ज्वेलरी, त्याचे म्हणजे शाल वगैरे असं आपल्याला तिथे बघायला भेटेल. त्यासाठी आपण त्या आर्ट्समध्ये जातो. मी एक व्हिडिओ बघितला आहे यूट्यूबवर, त्याने ते सजेस्ट केलं आहे. चल बघूया आपण तिथे किती व्हरायटीज आणि किती लो बजेटमध्ये आपल्याला हे भेटतं, ज्वेलरी वगैरे भेटतं. तिथून आलं, तिथून स्ट्रेट जायचं आहे आपल्याला. गणपती आगमन वगैरे झालेलं आहे, सो गर्दी कमी आहे. गणपती बाप्पाचं तुम्हाला भेटेल आर्ट्स वगैरे. आपण आता क्लोज झालेलो त्या शॉपच्या आय थिंक. हे प्रवेशद्वार लालबागच्या राजाचं आहे. मी समोरून येत होतो आणि हे प्रवेशद्वार दिसलं, तर म्हटलं हे प्रवेशद्वार कोणाचं आहे, तर हे प्रवेशद्वार लालबागच्या राजाचं आहे. किती भव्य दिव्य प्रवेशद्वार आहे आपल्या राजाचं, लालबागच्या राजाचं. वाव. त्या प्रवेशद्वारामधून सरळ स्ट्रेट चालत गेलो तर आपण लालबागच्या राजाचा जो मंडप आहे तिथे जाऊ. हे जे इथून स्ट्रेट आपण गेलो तर मी त्या शॉपमध्ये गेलो होतो. शॉपमध्ये व्हरायटीज वगैरे नव्हते, कमी होते, कारण शेवट खाली 2 दिवस राहिलेत, सो व्हरायटीज नव्हते. तर म्हटलं नको घेऊया, तर मी इथे काही शॉपिंग केली नाही.
आता मी दादरला जाईन. दादरला माझी अजून काही शॉपिंग असेल ते करेन आणि मग घरी जाईन. आता मी दादरला आहे. ही गर्दी पाहून इतकं छान वाटतं आहे की गणेशोत्सवासाठी सर्व दादरला येऊन खरेदी करत आहेत, गणपतीचे सामान घेत आहेत, सर्व भाज्या वगैरे घेत आहेत गणेश चतुर्थीसाठी. हे बघून खूप छान वाटतं आहे. मी माझी काही शॉपिंग होती ती केली. त्या श्री ज्वेलर्समध्ये पण गेलो. तिथे पण काही व्हरायटी नव्हत्या, सो मी ह्यावर्षी काही घेतलंच नाही आहे. गणपती, दिवाळी ह्या सणांना रोडवर शॉपिंग करायला खूप भारी वाटतं. सो मी अशीच शॉपिंग एन्जॉय करत करत चाललो होतो आणि शॉपिंग झाली आणि मी घरी जायला निघालो. तर मित्रांनो, माझं दादरमधलं शॉपिंग झालेलं आहे. आता मी घरी निघालो आहे. तर तुम्हाला हे दादर मार्केट कसं वाटलं हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रितेश तांबळेकर ब्लॉग म्हणजेच RT ब्लॉग. धन्यवाद.